तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिलंय। आता नागपूर इथे उद्या पार पडणाऱ्या रामरक्षा महाआरतीमध्ये उपस्थित राहण्याची विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे। जर भागवत यांना येणं शक्य नसेल तर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावा अशी विनंती सुद्धा राऊतांनी केली आहे। अयोध्या राम मंदिरातील दानपेटीमध्ये झालेल्या चोरीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या नागपूरमध्ये रामरक्षा पठण आणि महाआरती आयोजित करण्यात आली। तर नेमकं काय पत्र लिहिले बघूया। जय महाराष्ट्र। अयोध्येतील राम मंदिरातील देणग्यांच्या अपहार प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शोक व्यक्त केला। तरीही मंदिर चोरी प्रकरणातल्या मुख्य आरोपीवर कारवाई झालेली दिसत नाही। अयोध्येतील चोरी प्रकरणानं हिंदूंच्या श्रद्धेला आणि विश्वासाला तडा गेलाय। हिंदू समाजाला पुन्हा एकदा ऊर्जा देणं गरजेचं आहे। राम मंदिर चोरी प्रकरणाची हिंदूंना अंधभक्तीतून जागं करण्यासाठी शिवसेनेनं राज्यभरात रामरक्षा चळवळ सुरू केली आहे। या चळवळीचा दुसरा टप्पा नागपूर इथे होत असल्यानं आपणास हे निमंत्रण देत आहोत। दिनांक 18 जुलै शनिवार संध्याकाळी 4:30 वाजता राम मंदिर रामनगर इथे रामभक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आपणास हे विशेष निमंत्रण देत आहोत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत। आपले येणे अगत्याचे आहे। काही कारणाने आपण येऊ शकला नाहीत तर आपला प्रतिनिधी पाठवा ही विनंती कळावे अशा स्वरूपाचं हे पत्र संजय राऊत यांनी दिलंय। त्याचबरोबर आम्ही आज सरसंघचालक परमपूज्य सरसंघचालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे। नागपूरमध्ये आल्यावर ह्या ज्या प्रमुख व्यक्ती आहेत हिंदुत्वाच्या दृष्टीनं अतिमहत्त्वाच्या जी व्यक्तिमत्व आहेत आम्ही त्या सगळ्यांना आदरपूर्वक निमंत्रण देण्याचा प्रयत्न करत आहे। पुढील 1.5 महिन्यात केंद्रात आणि सरसंघचालकांनी जर इथे येणं जमत नसेल तर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे।